नमस्कार सर्वांना मंडळी, हा व्हिडिओ जरा अर्जंटमध्ये आम्ही घेतोय आणि आता हा लवकर पडेल कारण पवनाथडी पिंपरी चिंचवडमध्ये सुरू झालेली आहे आणि जिथे बचत गटांचे जे स्टॉल असतात ना, जशी पुण्यामध्ये भीमतडी जत्रा असते तशी पिंपरी चिंचवडमध्ये पवनाथडी असते। त्यामुळे आज आपण पवनाथडीला भेट द्यायला आलोय। मध्ये बचत गटांचे स्टॉल आहेत। महिलांना वर्षातून एकदा हे हक्काचं मार्केट असतं, त्यामुळे चला सूर्या संग ईर्षा धरतो अंधार अंधार, उजेड केला घेतो म्हणून बेजाई पडती आभारी, गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी। चला आता आपण एंट्री केलेली आहे, तर प्रत्येक स्टॉलला भेटूया। काही स्टॉल ना भीमतडीमध्ये होते तेच इथे दिसत आहेत, जसा हा घोंगडीचा 4 बायचे नॉर्मल पडते होता का? हां, कारण भीमतडीला मी बघितलं होतं। जरा रेट सांगा ना, ही घोंगडी आहे ना, या घोंगडीचा घोंगडी माझ्याकडे 750 पासून 5000 पर्यंत आहे। त्यामध्ये साईजनुसार त्याचे रेट आहे। तुम्ही जरा 3 बाय 6 ची किंवा 7 ची घेतली 750 आहे, 9 बाय 4 ची घेतली तर 1250 आहे, 10 बाय 4 घेतली तर 1500 आहे। जसं जसं साईज वाढेल, पिनवर क्वालिटीवर रेट अवलंबून आहे। या घोंगड्या कॉटनच्या बॅनर लावून द्यायचा आहे। ओरिजिनल आहेत, मार्केटमध्ये डुप्लिकेट घोंगड्या सुद्धा निघाल्या। पण आता तुम्ही पवनाथडी भीमतडी असे चाललंय, पण समजा लोकांना जर घ्यायचं असेल ऑनलाईन सुद्धा पाठवतो आपण। तो तुमचं हे आहे का? तो नंबर आहे का? नंबर आहे, नाही तिथे पाठीमागे ते लावते पण आहे, तो नंबर आहे। नंबर आहे, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता। कॉन्टॅक्ट करू शकता। पण आता मला एक सांगा, जी मला माहिती आहे ती मी विचारते। घोंगडी म्हणजे आता आमच्याकडे पण आजी आजोबांपासून आम्ही ऐकत आलेलो आहे, मी सुद्धा शेतकऱ्याची मुलगी आहे, त्याच्यामुळे ती मळणं काहीतरी प्रकार असतो, म्हणजे डायरेक्ट वापरली जाते। हे तयार आहे, मळवलेले आहेत, मळवलेले आहे म्हणजे करायची गरज नाही। हां, पण मग वापरताना काय काळजी घ्यायला? वापरताना जितकी वापरताल तितकी घोंगडी नाही, टिकते। पण म्हणजे आता ही निली ती लगेच वापरायची, लगेच वापरायची, काहीच ती वॉश वगैरे करायची काहीच गरज नाही। घोंगडीला मळ मातीची पाणी लागत नाही, त्याच्यामुळे धुवायची गरज पडत नाही। त्याच्यामुळे धुवायच्या राड्यात शिरायचं नाही, उन्हाला वाळवायचं, झटक नाही, त्याचं धुणं असतं। पण मळलेली मग ती सॉफ्ट होते ना हो? मळलेली सॉफ्ट असते। पण ही वेळ स्टॉल क्रमांक 2 मंडपवाल्यांना विनंती आहे, कृपया बिगर मळलेली। अच्छा, हे कडक वेळ स्टॉल क्रमांक 2 कृष्णसभा मंडपवाल्यांना विनंती आहे की त्या स्टॉल क्रमांकाची एकदा भेट द्यावी। वेळ स्टॉल क्रमांक 2 म्हणजे हे असं दोन ठेवलेले 3 प्रकार आहेत। त्याच्यानंतर ह्या मेंढीच्या केसांच्या उशी आहेत, याला कोणाला केसांची, याला कोणाला मानेचा पाठीचा प्रॉब्लेम असतो, त्यासाठी एकदम रामबाण उपाय आहे। 15 दिवसात रिझल्ट येतो, कसाही मानेचा पुन्हा ही उशीचा शेप चेंज होणार नाही, अशाला अशी राहील। वर्षातून एकदा तुम्ही हँड वॉश करू शकता, त्याला काही होणार नाही, केस ओले होईल, म्हणून जाईल, कपडा सुद्धा वाढू शकतो। दुसऱ्या उशा घेतल्यापेक्षा हे उशा कधी चांगल्या असतात। आणि घोंगडी तिला मळ माती चिखल पाणी काही लागत नाही, पावसात जरी वापरली ही ओली होत नाही।
पावसात शेतकरी वापरतात ते आता सगळं गेलंय ते गेलंय आणि याला पाणी लागत नाही त्याच्यामुळे धुवायची कारण गरज नाही. आमच्याकडे कोकणातल्या आम्ही इरला वगैरे वापरलं जायचं आणि ऍक्च्युली जो नांगर करायचा ना मंडपवाल्यांना तो एक वापरायचा. विनंती आहे 91 त्यामुळे ते नंबरचा जो माहिती आहे स्टॉल आम्हाला. आहे पण त्यासमोर ग्रीन आतापासून शेड आलेला ऍक्च्युली नाही. कृपया बाळूमामाची तेथे सिरियल आली ना ग्रीन तेव्हापासून शेड घोंगडीचं महत्व शेडची जास्त उपलब्धता करून होते मिळावी. की घोंगडी पाहिजे एक तरी घरात. लोकांच्या डोक्यात काय आहे घोंगडी फक्त थंडीसाठीच आहे. हा, ही हा. थंडीसाठी नसून शरीरातील 18 विकारावर घोंगडी चालते. हा. ज्याला कोणाला कमरेचे मणक्याचे आजार वात म्हणजे याच्यावर सांधे झोपलं असे तरी काही सुद्धा. प्रॉब्लेम याच्यावर झोपा 100% बरे होतात. त्याच्यावर काही टाकू नका. हे पॉईंट तुमच्या शरीराला टोचले पाहिजे. असं टोचायला घेऊ नका. दवाखान्यात पैसे घातल्यापेक्षा घोंगडी घ्या. तुम्हाला शरीरातील 18 जे आकार आहेत आपोआप चालल्या जातात. आणि हे 24 तारखेपर्यंत आहे ना? 24 तारखेपर्यंत आहे. ज्यांना कोणाला घ्यायचं असेल आमच्या स्टॉलला भेट द्या. माझा नंबर आहे आणि हे वेळ किती आहे आता? ही सकाळी 9566 सकाळी 10 ते संध्याकाळी 10 पर्यंत प्रदर्शनची वेळ आहे. आमचा स्टॉल नंबर आहे 60. पावणथडी यात्रेमध्ये स्टॉल लागलेला आहे. ज्यांना कोणाला बी घ्यायचे असेल एंट्रन्सला. त्यांनी स्टॉलला भेट द्यावा आणि मॅडमच्या चॅनलला हे करावं. थँक्यू. आणि हे जे हे याच्यावर सरकार त्याचा धागा बनवतो. धागा गोडचा धागा बनवायचं मशीन बनवलं. पण हे काय वापरतात? हे केस आहेत मेंढीचे. मेंढी हे मेंढीच्या केसांचं असतं का? केसांचं आहे. म्हणून तुम्ही त्याच्यावर फायदा घेतो. हे काय माहिती नाही. घोंगडीचं असा धागा वापर बनवतात ना, हे सगळं हातमागावरच सगळं होतं. सगळं हातमाग मशीनचं कोणाचं वगैरे काही येत नाही. मार्केटमध्ये मशीनच्या कोणाच्या घोड्या आलेल्या आहेत. त्या लोकांनी घेऊ नये. मागाचे घोडे असेल तरच तुम्हाला दरीजट येणार नंतर ते येणार नाही. घोड्यांचे फायदे आहेत. ज्यांना कोणाला फायदे वाचायचे ते फायदे वाचू शकतात. स्टॉल सुद्धा भीमतडीला होता. हे बघा. असं काटवट पोलपाट लाटणं. हा बघा, हा भीमतडीला पण स्टॉल होता. आपल्या तृतीय पंथींचा स्टॉल आहे. मागे त्यांचं कार्डही मी टाकलं होतं. तुम्ही बघितलं, तुम्ही तुमच्या लक्षात येईल. रत्नमाला. पिंपरी चिंचवडचा अनुभव सांगा ना. आज दुसरा दिवस आहे ना? हो, आज दुसरा दिवस आहे. तुम्ही बऱ्याच ठिकाणी स्टॉल लावता. तर मला तर तुमचं खूप कौतुक वाटतं की तुम्ही जिथे जिथे माझे स्टॉल लास्ट टाइम पण होता भीमथडीमध्ये लकीली तेव्हा तुम्ही आला होतात, भेट दिली होती आणि आता पुन्हा तुम्ही आलात. तर मला खूप आनंद होता. आणि कालपासून 21 पासून ते 24 अजून 2 दिवसांपर्यंत हा पवनाथडीचा उत्सव आहे. फक्त स्टॉल्स नाहीये तर सांस्कृतिक उत्सव देखील इथे आहे. आणि मला इकडे पिंपरी चिंचवडकरांचा अप्रतिम असा प्रतिसाद भेटतोय आणि मला आनंद होतोय इथे स्टॉल लावून. कस्टमरचा प्रतिसाद खूप सुंदर आहे आणि मी सगळ्यांना आवाहन करते की या. माझा स्टॉल नंबर 5A आणि 5B हा माझा स्टॉल नंबर आहे. एंट्री 5B येस एकच आहे पण नंबर. आणि एंट्री गेल्या फर्स्ट लाईन मध्येच माझा स्टॉल आहे 2च नंबरचा. तर तुम्ही पाहू शकता. आणि खूप सुंदर प्रकारचं रत्नमाला बाय शुभी इज माय ब्रँड आणि सगळ्या प्रकारची ज्वेलरी माझ्याकडे जी आहे 18 कॅरेट प्लेटेड वॉटरप्रूफ अँड स्वेटप्रूफ आणि कम्प्लिटली अँटी टार्निश अशी ज्वेलरी मी ठेवतेय. खूप युनिक आणि वेगळं कलेक्शन्स आहे. तर तुम्ही नक्की, मॅम नेहमी येतात तर तुम्ही सगळ्यांनी एकदा येऊन बघा. थँक्यू. ऍक्च्युली हा स्टॉल जो आहे ना, हा सुद्धा दिव्यांगांचं जे जल्लोष उत्सव जो झाला होता काही दिवसांपूर्वीच, गेल्या महिन्यात असेल, त्यावेळेला त्याचं पण शूटिंग झालेलं होतं आणि ते व्हिडिओ पडलेला आहे. आणि आता लकीली ह्या पण मला परत भेटलेत इथे स्टॉल तो. तर आपण बोलूया त्यांच्याशी. हा, तुमचं नाव सांगा. माझं नाव पूर्वा साळवेकर. हा, जुनी सांगवीमध्ये विठाबाई शितोळे आहेत. हा. त्यांच्या बरोबरीनच पण आमचं इथपर्यंत पाठवतो आम्ही तिकडं पण विक्रीला, त्यामुळे माहितीचे आहे. हा, पण हे स्टॉल आणि हे मोहर नावानी या विशेष मुलांना उद्योग सुरू केला आहे. तर त्यांना याच्या विक्रीतनं काहीतरी रेम्युनरेशन मिळावं हा उद्देश होता. तर उदबत्त्या, कॅन्डल, हा, उदबत्त्या सगळ्या वेगळ्या प्रकारच्या, जेल कॅन्डल, साबण आणि धूप आणि ही मुलांच्याकडनं केलेली ग्रीटिंग्स कार्ड, हे सगळे त्यांना प्रशिक्षण देऊन प्रशिक्षण बनवलेले विशेष मुलांनी. आणि ग्रीटिंग कार्ड मोठे A4 साईज मध्ये त्यांच्याकडनंच केले. नंतर डिजिटल प्रिंट करून ते लहान साईज. आणि हे साबण वगैरे पण. मग तुम्ही तिथे टीचर वगैरे असं? आम्ही 4 जणींनी एकत्र येऊन हे उद्योग सुरू केलेला आहे. आणि मी संस्थेचे अध्यक्षामुळे त्यांनी मला म्हणाले की तुम्ही बोला, बाकी काही नाही. पण म्हणजे त्यांना प्रशिक्षण कोण
प्रशिक्षण देतो ना आम्ही तुम्हीच आधी देता. आधी तुम्हीच देता. काही वर्ष ओके. शिबिर घेतलं, प्रशिक्षण दिलं आणि ज्या प्रशिक्षणातनं जी मुलं आता शिकवल्यावर छान इंडिपेंडंट करू शकतात अशा मुलांना मोहर नावानी उद्योग केंद्र घातलंय. हं. बाकीचं प्रशिक्षण चालूच आहे पण काही मग ही मुलांचं. शाळा आहे का काय आहे? नाही, ही प्रौढमती मंदांना केलेलं उद्योग केंद्र. कारण ही सगळी मुलं वयाच्या 25च्या पुढची आहेत. असं म्हणजे त्यांना 25च्या शाळा नसते. पुढची. ओके ओके सगळी ओके 25च्या म्हणजे पुढची आहेत. मोठी मुलं आहेत आणि मोठी त्यांना मुलं एकत्र घेऊन त्यांचा व्यवसाय मतिमंद बहुविकलांग अशी मुलं जी आहेत, ऑटिस्टिक आहेत, तर ह्या मुलांना आता शाळा नसते वयाच्या 25 नंतर, म्हणून हे उद्योग सुरू केलेले आहे. ओके 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 नक्की भेट द्या. 24 तारखेपर्यंत आहे. तुमचा बचत गट आहे का? हो आणि हे प्रशिक्षण घेतलेलं आहे तुम्ही? हो प्रशिक्षण जे महापालिकेकडून प्रशिक्षण असतं त्याचं आहे का? नाही मी प्रायव्हेट प्रशिक्षण प्रायव्हेट घेतले प्रशिक्षण घेतलं. हो म्हणजे परफ्यूम अत्तर अत्तर परफ्यूम आणि हो कसा आहे रिस्पॉन्स? खूप आहे आज मेड दुसरा दिवस आहे. हा सेकंड दिवस आहे थोडा मीडियम रिस्पॉन्स आहे आता 4च्या नंतर असेल छान 4च्या नंतर असेल. ते ऑफ करू का? नाही का? हे तुम्ही जे ठेवले ना हे आवळा कॅन्डी आणि दिसते हे तुम्ही स्वतः बनवलेले आहे का? काळा मनुक्याच्या बाग आहेत आपल्या. हा. आवळा कॅन्डी गुळातली, साखरेतली, मसाला आहे, मधातली आवळा कॅन्डी. अच्छा तुम्ही नाशिकचे आहे का? जुन्नर. अच्छा म्हणजे शेतातलेच सगळे प्रौढ शेतात. असं आणि मग ही कॅन्डी वगैरे तुम्ही बनवलेली आहे स्वतः? ओके. फ्रेम बनवलेले आहेत आणि ही तयार काय थालीपीठाचं वगैरे पीठ इन्स्टंट पीठ. अच्छा स्टॉलला भेट द्या. 24 तारखेपर्यंत स्टॉल आहेत. गर्दी कमी आहे पण त्याच्यानंतर होईल आता. एक सॉरी विंडो स्लायडिंग विंडो उन्हाळी वाळवण कुरडया पापड यांचा पण बचत गट आहे. उद्योगच आहे साई पापड उद्योग. अच्छा काही कुठेतरी बाहेर चहा प्यायला गेले. पण हे सगळं तुमची घरगुती आयटम आहे सर्व. आणि मग वर्षाचे 12 महिने मार्केट वर्षे 12 महिने तुम्ही चालू असतं. ऑर्डर घेत असाल ना हो तसं? हो. तुम्ही तुमचा पण बचत गट आहे पण कुठचे हे कामशेत इंद्रायणी? कामशेत मावळ मावळ, कामशेत? नाणे कामशेत नाणे मावळ नाणे. अच्छा हे तुमचं स्वतः शेतात स्वतःच्या शेतातला आहे. पण हा बचत गट पण तिकडचाच आहे का? बचत गट इथला आहे जावाई माझे तिथले मुलगी दिली तिकडे ते इकडे विकतात. शेतातले. हो इथं विकतात. आता इंद्रायणीचा रेट काय आहे? 60 रुपये किलो 60 रुपये किलो. इंद्रायणी आणि जिरा कोलम. जिरा कोलम पण तुमच्या शेतात? हो शेतातला आहे. हा बघा जिरा कोलम. ओके. हा इंद्रायणी बचत गटाचा स्टॉल आहे. भोसरी ना? भोसरी सर्वज्ञ महिला बचत गट. आणि ताई येत आहेत पाठीमागून पाठीमाग. कुटुंबाची जबाबदारी पार पाडून. हा थोडंसं. हो ना? तोपर्यंत यांचं वाळवणाचं सगळं ठेवलेलं आहे. जे पापड सगळ्या प्रकारचे घरगुती बनवलेले हा, बाजरी घरगुती खारुडी स्वतः बनवलेले. मग स्वतः ते बनवले. बचत गटामार्फत बनवतात का त्यांचं बचत स्वतःचं गट. वैयक्तिक बचत गटामार्फत बचत गटातल्या महिला आहेत महिला आहेत बऱ्याच. सगळ्या मिळून करतात का? अरे वा 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 खूपच छान. आणि लोणचं वगैरे पण का? लोणचं. आणि हे सांडगे दिसतायत. सांडगे दिसतात. म्हणजे आम्ही बचत काय केलं? गटांच्या महिला एकत्र येऊन त्यांनी बनवले. प्रत्येकाला काय काय प्रॉडक्ट दिले एकत्र. काय काय प्रॉडक्ट असे म्हणजे त्यांनी ते ठराविक आयटम product बनवायचे आपल्या घरी. हा, त्यांच्या घरी बनवून आपण मटेरियल देतो असं, आम्ही हा, म्हणजे एकेकीला आयटम दिलेला आहे तो की बाबा हा आयटम तुम्ही बनवायचा प्रत्येकीला वाटून दिलेला आहे. छान ना. पण प्रत्येक जणी काही ना काहीतरी कामं करतायत
व्हेरी गुड, खूपच सुंदर. एक खरवसाचं आहे ना? हो, खरवसचा स्टॉल आहे. बचत गट विश्वकर्मा. विश्वकर्मा आणि सारथी अशा दोन्ही गटाचं मिळून आम्ही करतो. म्हणजे त्यांचं पण मिल्क प्रोडक्ट आहे आणि माझं पण मिल्क प्रोडक्ट आहे, म्हणून आम्ही एकत्र केलेलं आहे. आणि मग ही जी खरवस आहे ना, हे कसं बनवता? हे आम्ही घरगुती बनवतो. घरगुती म्हणजे ते गाईच्या म्हणजे ते चिकाचा आहे का नॅचरल पण बनवला जातो ना आजकाल? इन्स्टंट नॅचरल चिकाच्या दुधापासून आम्ही बनवतो. हे खरवसचा लाडू म्हणताय का तुम्ही? खरवसचा लाडू आहे आणि हा 15 दिवस टिकणार. हा. काय म्हणजे आपण लहान मुलं आपली जेव्हा जातात हॉस्टेलला वगैरे जातात तेव्हा त्यांना खरवस खायला मिळत नाही आणि असा ओला खरवस आपण पाठवू शकतो. पण मग त्याच्यामध्ये काय काय आहे? याच्यामध्ये खरवस आणि गुळ. गुळ, खरवस आणि गुळ घातलेलं आहे. या ताईंनी स्वतः बनवलेले प्रॉडक्ट दिसते. हे आमचं घरचं आहे. हे काय आहे? मध आहे. मध आणि हे पण आणि हे तूप आहे. तूप आहे. गिरगायचं तूप. बरोबर, गिरगाईचं तूप. आणि हे खाकरे वगैरे असे तुम्ही खाकरे. स्वतः बनवलेले आहेत? हो. हं? आणि ही काय हे चटणी? चटणी सोलापूरची चटणी. आणि हे काय मनुके आहे तुमच्या बियाचे मनुके शेतातले आहेत? हो. कुठचं गाव? नाशिक? नाशिकचे? बर. आता हे बघा, हे प्रॉडक्ट जे आहे ना, हे कौलखेडमध्ये बचत गटांचे तसंच महिला संस्था आणि महिलांनी जे बनवलेले प्रॉडक्ट असतात त्याचे स्टॉल आहे. तर हा एक वेगळा स्टॉल इथे बघायला मिळाला. सात्विक प्रॉडक्ट त्यांचं आहे. मिक्स करायचं. हा, ते मगाशी तुम्ही ती पावडर दाखवली ना, हे ती जरा सांगा बरं, काय म्हणालात ते? ही पावडर जी ही आहे, कसली पावडर आहे? ही पावडर जी आहे ही मोरिंगा पावडर आहे. मोरिंगा याला म्हणजे शेवग्याच्या पानांची पावडर आहे. शेवग्याच्या पानांपासून बनवलेली पावडर आहे. याला सुपर फूड म्हणून ओळखलं जातं. त्याच्यामध्ये विटॅमिन ए, सी, ई, कॅल्शियम खूप जास्त प्रमाणात असतं. हे बऱ्याच गोष्टींसाठी वापरलं जातं. शेवग्याच्या पानांपासून कॅल्शियम कष्टच नाही, कॅल्शियम खूप जास्त आहे. म्हणजे पण मग ही कसं यूज कशी करायची? ही आपण पाण्यातून घेऊ शकतो. सकाळी गरम पाण्यात, कोमट पाण्यातून घेऊ शकतो किंवा इतर गोष्टींमध्ये पण टाकू शकतो. जसं आपण चपाती, भाकरी, राईस बनवतो त्याच्यामध्ये टाकू शकतो. कुठलीही भाजी करा तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकतो आपण. इतर ज्या आपण ब्रेकफास्ट आयटम असतील, इडली, डोसा, पराठे, उत्तप्पा, त्याच्यामध्ये टाकून आपण वापरू शकतो. अशा बऱ्याच गोष्टींमध्ये वापरू शकतो. इंटेन्शन त्याचा उद्देश आहे की कॅल्शियम त्याच्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात मिळतं. बरोबर. फक्त कॅल्शियम नाही, त्याच्यामध्ये आयर्न आहे, विटॅमिन ए, सी, ई खूप जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे या गोष्टीला सुपर फूड म्हणून ओळखलं जातं. तर हे लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळेजण घेऊ शकतात. आता ह्या ताई पण सांगतील. काय काय प्रॉडक्ट आहे तुमचं आता? हे सध्या आमचं 8 प्रोडक्ट आहेत. मोरिंगा पावडर, बीट पावडर, आवळा पावडर, जिंजर पावडर, करी लिव्स पावडर. हे पावडरच आहे? हा, पावडर. पण मग ह्या कशा वापरायच्या? कशा? हे आपण पाण्यातून घेऊ शकतो. कोमट पाण्यातून दररोज सकाळी घेतल्यानंतर त्याचे बेनिफिट्स जास्त मिळतात. पाण्याबरोबर घेऊ शकतो. ही मोरिंगा पावडर ही इडली, डोसा याच्या बॅटर मध्ये टाकून घेऊ शकतो. आता सांगितली. हा, सांगितली ती. मोरिंगा म्हणजे शेवग्याचा आहे आणि हे सगळ्यांना सर्वसामान्य कळेल. हा, मोरिंगा म्हणजे मलाही कळलं नाही खरं तर. मोरिंगा म्हणजे शेवग्याच्या पानांची पावडर. हे बीट पावडर आहे. हे पण आपण आयर्न डेफिशियन्सी असेल, HB कमी असेल त्याच्यासाठी वापरतो जास्त प्रमाणात. ही आंबला आहे, आवळा, करी लिव्स, जिंजर पावडर पण दिसते. हा, जिंजर पण आहे. आणि हे काय? जामून. हा, जामून म्हणजे जांभळाच्या बीची पावडर आहे ती. ओके. ज्यांना शुगर असेल. व्हीट ग्रास पण दिसतंय. हा, व्हीट ग्रास पण आहे. व्हीट ग्रास हे ऑक्सिजन ह्याच्यात जास्त प्रमाणात असतो. ज्यांना कॅन्सरच्या ज्या पेशंट असतील ना, ऍक्च्युली व्हीट ग्रास सगळ्यासाठी उत्तम. कॅन्सरचे जे पेशंट असतील त्यांच्यासाठी तर एकदम हे एक चांगलं. पण हे सगळं तुम्ही तुमचं म्हणजे शेत वगैरे आहे? हा हा हा, आम्ही फार्मिंग पण करतो आणि ते प्रोडक्ट असतील आमचे स्वतःचेच आहेत. ते डिहायड्रेट करून त्याची पावडर बनवतो. त्याचं पॅकेजिंग वगैरे आम्ही हा मशिनरी आहे. प्रोडक्शन युनिट सगळं हा आमचंच आहे. आणि इथलेच आहे? आम्ही प्रॉपर सातार मधले आहे आणि आम्ही राहतो निगडीमध्ये, पुणे. हे प्रोडक्शन तिकडे सातार मध्ये. हा, सातार मध्ये. आता हा एक बचत गट आहे. ह्याच्यामध्ये काही प्रॉडक्ट त्यांनी स्वतः बनवलेले आहेत. आपण जे स्वतः बनवलेले आहेत ना प्रॉडक्ट,
त्यांनाच भेटी देतोय विशेष करून. ऐका ना, हे काय आहे? हे बघा, हे तुम्ही स्वतः बनवलेले आहे ना प्रॉडक्ट? हा, हे कसले आहे? हे काय आहे? गव्हाचे रोट आहे, खपली गहू, ड्रायफ्रूट, खसखस, तूप. खपली गव्हाचे रोट्स आणि हे रोट्स आहेत बघिते. आणि हे खवा बिस्किट आहे, खवा आणि गुळ. हा, गुळ. वा वा. गुळ आणि गव्हाचे बिस्किट आहे, सेंद्रिय गुळ आणि गव्हाचे. हे पण सेंद्रिय गुळ आणि गव्हाचे बिस्किट आहे, पण नॉर्मली गोड आहे, म्हणजे शुगर फ्री वाले खाऊ शकतो, ज्यांना शुगर वगैरे. हे सगळं खपली गव्हाचे. आणि हे काय आहे? हे तुपातले गव्हाचे गुळ आणि गहू तुपातले, गाईचं तुपातले. हे नाचणी बिस्किट, नाचणी आणि गुळाचे बिस्किट आहे. हे चॉकलेट फ्लेवर मध्ये बनवले. चॉकलेट फ्लेवर मध्ये तांदूळ, गहू आणि हे मिक्स आहे, मैदा आहे थोडं मिक्स. आणि तुम्ही याचं प्रशिक्षण घेतलं तर कसं हे तुम्ही शिकला कसं बनवायला? ऍक्च्युली मी क्लास केलाय. महापालिकेचे असतात त्याच्यामध्ये शिकलाय का तुमचं प्रायव्हेट क्लास केलेला आहे? म्हणजे तुम्ही प्रोफेशनली शिकलाय हे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूपच सुंदर. हा, आणि तुम्ही घरगुती म्हणजे आता हे करता आणि ऑर्डर घेता तशा? ऑर्डर घेतोय आणि स्वतः पण आठवडे बाजारमध्ये स्टॉल भरतोय. हा, आठवडे बाजार असतो. असं दाखोपोडी, विमाननगर, कल्याणनगर. तुमचा इथलाच आहे, जुनी सांगवीच आहे का? मी सांगित राहतो, पण आमचं प्रोडक्ट इथं बनवतो वडगावचे. ऍक्च्युली वडगावचे. आमच्या ऑर्डर. हा हा हा, बरं. असं. ओके ओके, थँक्यू. शेंगदाणा चिक्की पण बनवले का तुम्ही? ओके. स्वतः बनवलेले प्रॉडक्ट आहेत आणि प्रेझेंटेशन खूप छान आहे. ही पाकिटात जे तुम्ही ज्या पद्धतीने त्याला पॅकिंग केलंय ना, खूप सुंदर. म्हणजे हेच तर महत्वाचं असतं. म्हणजे एवढी क्वालिटी महत्वाची, तेवढं प्रेझेंटेशन पण खूप महत्वाचं असतं. आता ह्याच्यात तुम्ही काय काय, हे मसाला तुम्ही बनवले. तुमचं नाव सांगा ना. छाया गुरव. छाया गुरव. आणि तुमचा किती, 10 जणींचा बचत गट किती? 20 जणींचा बचत गट आहे. एक बचत गटात 20 जणी आहे. 20 जणी. आणि मग हे सगळं तुम्ही सगळ्या मिळून करता का कसं करता? दोघी मध्ये असं केलंय. म्हणजे हे आणि आम्ही दोघींनी. काही जणीच त्याच्यातल्या करतात, 4-5 जणीच म्हणा. असं करतात. कारण सगळ्या असं नाही. मग त्या ज्या कोणी येते एकत्र येता तुम्ही? एका ठिकाणी येऊन तुम्ही बनवता आणि हे पॅकिंग वगैरे सगळं तुम्ही करता? ओके. पॅकिंग तर तुमचं सुंदरच आहे, प्रश्नच नाही. हे तर तुम्ही शॉप मध्ये वगैरे पण देता का मग? कारण ते शॉप मध्ये जाण्याच्या शॉप मध्ये देतो. कारण ते तुम्ही बनवलेलं असं घरगुती वाटतच नाहीये. हे आमचे शॉप मध्ये आहेत, मॉल मध्ये आहेत मसाले. आणि मग त्याला नाव दिलंय का काही? छाया तिखा मसाला. छाया माझंच नाव. छाया तिखा मसाला. पण मग हे त्याच्यामध्ये जे काही इन्ग्रेडियंट्स आहे तुमचं स्वतःच? मी स्वतःच बनवते मॅडम. तुम्ही क्लास वगैरे केले होते का, असं प्रशिक्षण घेतलं? पारंपरिक जे माझ्या आईने शिकवलं, जे माझ्या आजीने शिकवलं, जे माझ्या मावशीने शिकवलं, तेच मी बनवते. पारंपरिक जे चालत आले ते म्हणजे मी कुठे नाही कुठंच नाही. रिस्पॉन्स कसा आहे? किती वर्ष करताय? 4 वर्ष झाले. आणि रिस्पॉन्स कसा आहे? छान आहे. आणि हे इथे माउथ हे काय म्हणतात, मुखवास मसाला आहे हा. ते 28 प्रकारचे आयुर्वेदिक त्याच्यामध्ये घातलेले साहित्य. आणि ते पचनासाठी, लहान मुलांच्या पोटदुखीसाठी, मोठ्या माणसाच्या त्या गॅसेस वगैरे ते पास होतात. रेश्मा आलमगीर नाईकवडी. आणि मी जवळजवळ हे 25 वर्ष झाले करते. आतापर्यंत मी घरातच वापरत होते, पण यावर्षी वाटले की आपला हा फायदा सगळ्यांना देता यावा, म्हणून मी यावर्षी. हे पण बचत गटात? हो, बचत गटात. पण आता बचत गटाच्या मार्फत संधी मिळाल्यामुळे हे स्टॉल मांडलेले. प्रश्नच नाही. आणि तुमचा कॉन्टॅक्ट दिलं तर ते हे सुद्धा मुखवास सुद्धा तुमचं बाहेर पण शॉप मध्ये घेऊ शकता ना? हो, शॉप मध्ये. पण आता घरगुतीच ठेवलेले मी. म्हणजे डब्यात काहीतरी दिसतंय. हे काय आहे? खमंग ढोकळा आहे. हे तुम्ही बनवलेलं आहे. ह्याच्यामध्ये असं आहे की ह्या तांदूळाचं पीठ आणि आपलं डाळीचं पीठ, ह्या दोन्हीचं मिक्स आहे. म्हणजे नाही का, तांदळाचं पीठ आणि बेसनचं ना? बेसनचं. काहींना बेसन चालत नाही ना प्रॉपर, त्याच्यामुळे बेसन आणि हे मिक्स आहे. टेस्ट करून बघा. हे रेडी टू यूज रांगोळी आहे. हे सुद्धा तुम्ही बनवलेलं आहे का? हो का? म्हणजे बचत गटातल्या महिलांचे जे जे स्वतःची नॉलेज आहे त्याचा वापर तुम्ही केलाय. असं वा, खूपच छान, खूप छान. ऐका ना, हे मातीचे जे भांडी आहेत ना, हा तुमच्या भिंतडीचा पण होता म्हणताय ना? हो, असते ना. भिंतडीचं पण मी घेतलं होतं, पण गर्दी खूप होती तिथे. हे गॅसवर ठेवता येतं? हो, येतात ना.
गॅसवर ठेवू शकता. हा, त्यात दूध तापवा, भात करा, व्हेज नॉनव्हेज कुठलीही भाजी बनवू शकता. हा. पण मग हे बनवलं तुम्ही स्वतः आपण स्वतः बनवतो. 1 वर्षाचं ट्रेनिंग आपण स्वतः घेतलेलं आहे. ट्रेनिंग घेतलं? हा, आणि मी ट्रेनिंग सुद्धा देते, मुलींना देते, महिलांना देते. हे पहिलं कसं चुलीवर ठेवायचं, ते चुलीवर मातीची भांड्यांना काही प्रॉब्लेम नव्हता. आता गॅसवर पण चालतात आणि चुलीवर पण चालतात. ठेवायचा वगैरे असं काय? तसं काही नाहीये, फक्त प्युअर मातीचं याला बेसला काही दुसरं काहीच नाही प्युअर मातीमध्ये. हा, पाण्याचे जार आहेत आपल्याकडं. कप आहेत, चहाचे शोपीस आहेत, तांब्या पेला आहे, पाण्याचा जार आहे. थंड पाणी राहणार. पाणी थंड राहते. हे स्वयंपाकासाठी. हा, दही लावा, दही नको असलं तर भात भाजी व्हेज नॉनव्हेज काही करू शकता या भांड्यात. पण ते वापरण्यापूर्वी काही नाही, स्वच्छ धुवा आणि लगेच करू शकता. गरम पाणी ठेवायचं वगैरे तसं काही करायची गरज नाही, डायरेक्ट वापरू शकता. मातीच्या भांड्यांसाठी ना लोक खूप विचारतात की माहिती नाहीये, असं बाहेर तर मिळत नाही शॉप मध्ये ना. तर तुमचं नाव आणि पत्ता आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा बरं जरा. माझं नाव सुनीता सुनील खटावकर, राहणार पुसेगाव, तालुका खटाव, जिल्हा सातारा. माझा मोबाईल नंबर आहे 986000042889. त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात ना. स्वतः बनवलेला आहे. हा, तुमचं काय म्हणाला, हे पार्लर आहे तुमचं? येस, माझं 15 वर्षापासून पार्लरचा एक्सपिरियन्स आहे आणि हे सगळे प्रोडक्ट माझे हँडमेड. बचत गट पण आहे का? येस, आमचा बचत गट पण आहे. कोणता एरिया? आमचं जुन्या सांगवीतलंच आहे. हा, सखी समीक्षा महिला बचत गट आहे आमचा, त्याची मी सचिव आहे. येस, हे महिलांचा सहभाग नाही, माझी फॅमिली आणि मी मोस्टली मीच बनवते हे सगळे. आणि हे साबण वगैरे सगळे तुम्ही बनवले? हो, त्याच्यामध्ये काय बनवलंय सांगा पटापट. याच्यामध्ये हे डिटॅनचा आहे, हा कॅरट विथ हनी आहे, हा केशर विथ हनी आहे, हा टोमॅटो विथ हनी आहे आणि हा चारकोलचा आहे. स्किन वाईज मी सोप बनवते, ड्राय स्किन, ऑइली स्किन, नॉर्मल स्किन. हो, याचं माझे बेसिक आणि ऍडव्हान्स दोन्ही प्रकारचे कोर्स झालेले आहेत. गव्हर्नमेंट सर्टिफिकेट आहे. नाही, मी प्रायव्हेट मध्ये केलेले आहे. असं त्याच प्रकारे याच्यामध्ये हे हेअर ऑइल आहे, हा पंचामृत हेअर ऑइल आहे, हा पंचामृत शॅम्पू आहे. हे काय म्हणाला तुम्ही? हे हेअर ऑइल आहे आणि हा शॅम्पू आहे. याचं नाव पंचामृत हेअर ऑइल आहे, पंचामृत शॅम्पू आहे. याच्यामध्ये तुम्हाला प्रोटीन, विटॅमिन, मिनरल, अँटीऑक्सिडंट आणि आयर्न हे सगळं मिळतं. त्याच्यामुळे केसांची ग्रोथ होते, केसांचं गळणं, तुटणं, कोंडा जातो. ते त्या बॉटलमध्ये काय? हे जे आहे तर हे मल्टीपर्पज लिक्विड आहे. हे भांडी, कपडे, फ्लोअर क्लिनिंग वगैरे, घरातलं लाकडी, लोखंडी, 2 व्हीलर 4 व्हीलर हे सगळं आपण याच्याने एकदम मस्त क्लीन होतं. भांडी घासले तर 4 दिवसात हात सुद्धा एकदम स्मूथ होता. हे स्वतः मी बनवते, 3 दिवस लागतात हे बनवायला. हे पण म्हणजे हे भांड्यांचं क्लिनिंग साठी आहे? हो, ऑल क्लिनिंगला आपण हे एकच मल्टीपर्पज वापरू शकतो. म्हणजे असं लेडीजला सांगायचं का चेहरा क्लीन करता भांडी पण क्लीन करा, कारण तुम्ही सगळं ब्युटी प्रोडक्ट आहे आणि एकदम त्याच्यामध्ये ते हायजेनिक विथ ब्युटी प्रोडक्ट असे मी सगळे बनवते. मेहंदी दिसते. हो, हे मेहंदी नाही, हा येस, हा डिटॅन पॅक आहे. हा ऑल टाईप स्किन साठी चालतो. याच्यामुळे काय होतं की ड्रायनेस आलेला, पिंपल्स, ऍक्ने, ब्लॅक हेड, टॅनिंग साठी पूर्ण हा स्क्रबिंग बार आहे. त्याच्यामुळे याचा रिझल्ट एकदम छान आहे. जे आम्ही क्लीनअप करतो, 200-300 रुपये कस्टमरचे घेतो. हे तुम्ही एकदा यूज केले की तो क्लीनअपचा ग्लो तुम्हाला मिळतो. त्यामुळे अतिशय छान आणि पूर्ण आयुर्वेदिक आहे. 15 पावडरी वाटून कुठून हे पॅक तयार केलेले आहे. आणि तिकडे मेहंदी आहे ना ती? हे मेहंदीचे कोण आहेत. हे ब्रायडल साठी मोस्टली आम्ही यूज करतो. त्याच्यामध्ये कोणतेही केमिकल नाही? नाही, विदाऊट केमिकल आहे. हे सगळे माझे प्रॉडक्ट एकदम म्हणजे आयुर्वेदिक पद्धतीनेच तयार केलेले आहे. सगळे आयुर्वेदिक घटक टाकून. स्फूर्ती महिला बचत गट. आणि हा कुठे आहे एरिया? पिंपळे गुरव मध्ये. पिंपळे गुरव. आणि ही सगळी दुपटी दिसते? हो, लहान मुलांची. मग झबलं टोपरं वगैरे पण असतं का? नाही, आता सध्या तरी लहान मुलांच्या गोधड्यांचंच आहे. आणि तुम्ही हे ह्याच्यासाठी पण वापरू शकता, योगा मॅट म्हणून वापरू शकता. किंवा काही जण आमच्याकडून ह्याला पण घेतात की छोटे ज्यांची खूप छोटी मांजराची पिल्लं किंवा कुत्र्याची पिल्लं असतात त्यांना बसण्यासाठी पण घेतात.
योगा मॅट म्हणून पण वापरतात, छोट्या बेबींसाठी पण वापरतात. मुलांचं ते काहीतरी बाळंत विडा तसं ते ते पण तुम्ही देऊ शकता. सेट करून देता का? देतो, हो. म्हणजे तुमचा हा बचत गट आहे आणि काही जणी त्याच्यामध्ये हे बनवतात आणि तुम्ही मार्केटिंग अशी कामं वाटून घेतलेली. हो बरोबर. खूप छान खूप छान. त्याचं प्रशिक्षण घेतलं होतं का तुम्ही? हो, महापालिकेचा कोर्स माझं आधीच झालेलं आहे. तुम्ही प्रायव्हेट केलेलं आहे? प्रायव्हेट केलेले आहे. बरं. आणि त्याच्यामधून हे सगळं तुमचं पण बचत गट आहे, मग बचत गटातल्या महिला सगळ्या मिळून करतात का? मी स्वतः बनवते. प्रत्येकाची आवड असते, प्रत्येकाची आवड आहे त्याप्रमाणे हो. तो करतो. हो. खूपच छान. आणि प्रत्येक वस्तू बनवलेली आहे. रिस्पॉन्स कसं आहे? ते आता हा दुसरा दिवस आहे. चांगला आहे. चांगला आहे. तर भीमतडीचं पण शूटिंग केलेलं आहे. मी कॅमेऱ्याच्या ऑन बोलते मुद्दामून की पुण्यामध्ये जसा रिस्पॉन्स मिळतो तसा पिंपरी चिंचवड मध्ये मिळायला पाहिजे. 4 दिवसात येऊन त्यांनी दाखवावं. केवढं तरी मोठं आहे. आता इथून सगळे खाण्याचे स्टॉल सुरू होत आहेत. पाणीपुरी, मूग भजी, काय आहे? बिजली नगरचं आहे. इथे पण पाणीपुरी दिसते. इथे काय आहे हो? बटाट्याचं. हे पण हे अप्पे आहेत, अप्पे. पॅटीस, स्पेशल वडापाव, थालीपीठ. इकडे सगळे खाण्याचे दिसत आहेत. बघूया, सगळे खाण्याचे स्टॉल आहेत. नागपूरची सांबर वडी, पावभाजी, हे बनवलेले आहेत सांबरवडचे. आणि ह्या इथे खाली बनवतायत. हे पीठ कसले होते? मैदा असतो, त्यामध्ये बेसन पीठ असतं, थोडं मिश्र पीठ असतं, ऑइल असतं आणि याचं मिश्रण केलेलं आणि मळून चांगलं लाट्या तयार करतात आपण स्टफिंगला. काय म्हणतात ते आपण? स्टफिंग. म्हणजे पीठ मळताना मोहन वगैरे घालावं लागतं का? थोडं मोहन घालतो आपण, त्यामध्ये मीठ घालतो. हो. आणि बाकी काही घालायचं, चपाती एवढंच घट्ट मळायचं. सारण फक्त 2 तास. सारणामध्ये तीळ आहे, खसखस आहे, काजू पावडर आहे आणि खोबरे किस आहे, कोथिंबीर आहे आणि मसाला आहे. आणि मग ते तसं त्या तिथे करून देत आहे? हो, त्या लाटून देतात आहे, भरून देतात आहे आणि मी तळलं जात आहे. ओके, चलो. त्या निमित्ताने पवनातडीच्या निमित्ताने नागपूरची सांबर वडी बघायला मिळाली. भरीत भाकरी, जळगाव स्पेशल. दिव्यांगांनी बनवलेले पदार्थ. त्यांचा बचत गट आहे ना तुमचा? अच्छा. पण मग त्याच्यामध्ये सगळे मेंबर दिव्यांग आहेत का? किती जण आहेत तुमचे? 7 जण. 7 नाही, 10 जण. 10 जण असतात, पण आमच्या 7 जण वेगळी सवलत आहे. बरं. अच्छा. 7 जण. त्याच्यामध्ये एकी तुम्ही लावलाय? हो, आम्ही लावलं. असं. आणि तुम्हाला तुमची मुलं मदत करतात. आणि इथे काय काय आयटम ठेवले तुम्ही? पाणीपुरी आहे, कोल्ड कॉफी आहे, मोमोज आहे. मोमोज आहेत. ऍक्च्युली मगाशी भेट द्या सगळ्यांनी. खानदेशी मांडे प्रत्येक जत्रेमध्ये आपल्याला हे बघायला मिळतं. भीमतडी जत्रेमध्ये आपण त्यांचं सगळी माहिती त्यांच्याकडून घेतली होती आणि आता इथे सुद्धा आहेत. मांड्यांचा स्टॉल तर असतोच. इकडे सगळे खाण्याचे स्टॉल आहेत.
उकडीचे मोदक हा पण स्टॉल प्रत्येक ठिकाणी असतोच. तिथे पाठीमागे शेंगोळे पण बघायला मिळाले. पारंपरिक रेसिपी ज्या लोक पावतायत. गणपतीपुळे स्पेशल उकडीचे मोदक. कोकणातले का? गणपतीपुळे. ओके. खाण्याचे स्टॉल ना खूप दिसत आहेत हा. आणि आता संध्याकाळ होऊन गेली, आता खूप गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे. आता मला वाटतं 4थ्या पार्टला का कुठे भागामध्ये आपण आलोय. इकडे पण खाण्याचे स्टॉल दिसत आहेत. उकडीचे मोदक, पुरणपोळी, चिकन, शार्मा, इथे मासे, नॉनव्हेज दिसत आहेत स्टॉल. इथे आता आमच्या संस्थेचा स्टॉल आहे. पूर्ण शाकाहारी. काय काय आहे स्टॉलवर? मंचुरियन, व्हेज मंचुरियन, पाणीपुरी, दाबेली, सँडविच, चहा, फ्रेंच फ्राईज, पूर्ण शाकाहारी. आणि रिस्पॉन्स आज दुसरा दिवस आहे. आज दुसरा दिवस आहे पण इतकं नाहीये क्राऊड. तिकडं त्या गल्लीमध्ये सगळं नॉनव्हेजला खूप रिस्पॉन्स आहे. दुसरा दिवस आहे त्यामुळे. आणि किती वाजता सुरुवात केली का तुम्ही? आम्ही तर आलो होतो 3 वाजता. 3 वाजता. पण सकाळपासून आहे ना? सकाळपासून आहे पण इतकं कोणी आलंच नव्हतं सकाळी तर 3 वाजल्यापासून. इकडे सगळे नॉनव्हेजचे स्टॉल आहेत. हो ना. ह्याला मसाला वगैरे लावून ठेवलाय का तुम्ही? हा? आणि फक्त जशी ऑर्डर येईल तसं ते तळता ना? तळून देता. ह्याच्यामध्ये फक्त पटकन सांगा ना, ते काय काय आयटम आहे तुमच्याकडे? 65 लेग पीस आहे, कांडी आहे. नाही, ते शेवटला काय आहे? लेग पीस. लेग पीस 65. 65. ओके. चिकन स्टिक. चिकन स्टिक. कटलेस कबाब. हे काय? चिकन कटलेस. चिकन कटलेट. लॉलीपॉप. लॉलीपॉप, चिकन लॉलीपॉप. ओके. कसा आहे रिस्पॉन्स? काल संध्याकाळपासून सुरू झालंय ना? संध्याकाळचं चांगलं. आणि नॉनव्हेज खाण्याच्या पदार्थांना रिस्पॉन्स चांगला असतो. हे ते आता तळून देत आहेत. आपणच आपली ऑर्डर सांगितलेली आहे लॉलीपॉपची आणि त्यांची आता आमची ऑर्डर तयार होते. सगळे नॉनव्हेजचे स्टॉल आहेत. कार्यक्रम चालू असतात. चिकन थाळी गरमा गरम. हे बघा, संपूर्ण एरिया सगळे खाण्याचे पदार्थ. आता मी एवढं सगळं फिरत बसणार नाहीये, पण तुम्ही आता आणि गर्दी पण खूप होते. सगळ्यांनी 24 तारखेपर्यंत स्टॉल आहेत हे. नक्की आपल्या पवनाथडीला भेट द्या. आणि आपल्या ह्या महिला काही ना काहीतरी उद्योग करतायत, त्यांना मार्केट मिळालं पाहिजे. त्यामुळे या महिलांना, बचत गटातल्या महिलांना आणि ज्या संस्थेमार्फत आलेल्या आहेत, घरगुती व्यवसाय आहेत किंवा त्यांचे खाण्याचे स्टॉल आहेत, त्यांना भेट द्या आणि त्यांना सगळ्यांना सहकार्य करा. या बाजूला सगळ्या मुलांसाठी अट्रॅक्शन आहे. मुलांसाठी काय, मोठ्यांसाठी पण खेळणी.